लक्ष नको देत जाऊ, जाय अभ्यास कर. लक्ष देतो मी, चाललीच होती आता अभ्यास करायला. तुमच्या काही गोष्टी ऐक बसतो काय मी नाही बसत तुमच्या गोष्टी. माझा अभ्यास राहिला ना. काय बा बाळा, जाय लवकर. तिने अशी बेकारशी सवय आहे. लहान लेकराची देखता बोलाव का असं. ते लेकरं मग तसंच माई साई बदमाश आहे म्हणून, याचे त्याचे भांडणं करते म्हणून असे बोलत नका तुझ्या लेकराची देखता. तुला काही डोकं नाही का? काय माहित त्या पोरीले माहित आहे का नाही आहे. हा मला माहित असतं तर मी काय म्हटलं असतं. कसं म्हटलं बाई मी. लेकरं बातच पापाला सांगत असते म्हणून आली तुले. लेकराची देखता गोष्टी नको करत जाऊ. लेकराचं डोकं अभ्यासातलं असते. अशा गोष्टीनं त्याचं मन भटकते इकडे तिकडे. हो ते बरोबर आहे. ते काय चुकलं काय. हा मी मॅटोली मीच तशी आहे. मला का बडबड करायची सवय आहे. बोलायला लागली का मार बोलतो ना मी. सवय चांगली नाही. हा डाव पिच्चीनं खेळायला लागत असते. असं काय आता तिनं बदला घेतला म्हणून आताच घ्या लागते. तिचा बदला काही दिवसानं घ्या लागते. तिच्यासंगत गोड बोलून चांगलं राहून मग बदला घ्या लागते. त्यासारखी मॅडपणा केला तर झालं. हा हिनं डासच खाल्ला असं होत असते. उभी आहे बस ना खाली. हो तोही बरोबर आहे. हा मला काही एवढं समजत नाही. डावपेचं काही समजत नाही. डायरेक्ट आहे बाप्पा माय का. मी बरोबर बोलतो मग काही होतो. हा तोंडावर बोलल्यातलं बरोबर माय असं आहे. म्हणून कुठं बंद केल्यापेक्षा बरं नाही का. माझ्यासारखंच बरं आहे. तू काही म्हण. पैसे नेऊन नाही दिले का? हा बाया म्हणे पैसे द्यायचे आहे म्हणे. शिली ना म्हणे अजूनही किती दिवसाचे. त्या दिलेच नाही की बचत गटाचे पैसे. हे कांड झालं ना. मागचा माणूस पैसे नाही देऊन आला. हा आता काहीतरी खिशातले काढून घ्या लागेल ना काही ना काही. तशी नेऊन देणं होती का माईकडून. कधी नेऊन देशील. आता तारीख चालली ना. उद्याचा दिवस आहे. लवकर नेऊन देजो. देतो आज काढतो खिशातले नेऊन देतो. नाही तर मग बडबड करन. म्हणून तो काळजीच पडली बाई. माणूस देतोय नाही चांगला बोलतोय नाही आता. गोष्ट सांगतो. शांतीचा बदला कसा ये म्हणून. चांगले टोले टाले देते ते दिसल्या का. मला शिकू नको. मला सगळं समजते. कोणासमोर कसं वागा लागते सब मला समजलं आता. दुनिया कशी आहे काय आहे. तू कोण मला शिकू नको. ते बरोबर आहे कसं वागा लागते. पण बदला घेतल्याशिवाय चांगलं राहणार. मी तिचा बदला माई निघते ना. आपण दोघे मिळून चांगलं त्याच्या मागं टोले टाले त्याले चांगलं बोलत जाऊ. हा तेही ना माय तसंच उघड का सांग. मागचा माणूस म्हणलं की चांगला त्या माय सांगत ती बोलत नाही बाई यायच्या ना. किती बदमाश आहे. दोघी तिघी लय बदमाश आहे म्हटलं. आग लाय आहे. एक नंबरच्या. कोणाच्या घरात चांगलं असलं ना सुखानं राहू नाही देत म्हटलं. त्याला बेकार झालेलं लय आवडते म्हटलं. मग सुख हिंडून घेतलं ना मी. त्याचं सुख हिंडल्याशिवाय राहतं काय. नाही त्याच्या घरात भांडणं लावून. शांतीच्या घरात भांडणं लावतो. थांब म्हणा नवरा बायकोचे कसे लावतो तू. मजा पाय. आता त्या डोंबडी झिपरी आहे ना तिच्याही लावतो. तिला काय वाटलं गंमत आहे का मी. हा अजून तिची चांगली झाडतो. एक आहे ना तिच्या समोर ती गुलाबीवाली तिला झाडतो बबिताले. कविता काही एवढी हे नाही आहे. पण ह्या दोघी लय बदमाश. झिपरी शांती यायचं नाही या वसायला लागते. ह्या नाही का लय फायदा घेते कोणाचा. हा माहिती आहे ना फायदा घेतला. मी काही एवढी बोललो नाही. हा मी अशी बोलतो तोंडावर बच बोलून देतो. मग कळत माया काय म्हणते हेच बदमाश आहे असं होते नाही काय. तुला माहिती का माझा स्वभाव कसा आहे तर. तसं बाई एक नंबर आहे व. किती चांगली आहे तू. हा त्या मला साध्य मी तुला देतो. दोघी मिळून यायचा चांगला प्लॅन फ्लॉप करून टाकू आपण. हा यायला लोकांच्या घरात तोंड घालूनच करायला लागते यायचे. जास्त तोंड घालते नीरा याच्या तिच्या घरात. आणि चुगल्या लावते भांडणं लाव आणायच्या. लय माया बुडीचं माय भांडण लावून दिलं बाई. हा त्याला चांगलं दिसत नाही ना. हा माई बुडी किती मांग लागते म्हटलं. उठसूट नीरा मांग राहते. कुठे जाताना मी लपून आली म्हटलं त्या घरी. मला आले नाही भेटत म्हटलं. मागची बुडी भल्ली माय मांग लागते. कुठे गेली ना पाहिलेच ते. पाहिजे 5-10 मिनिटात अजून त्या घरी येते. 5-10 मिनिट पाय तू म्हणजे आता येते का नाही येत तर पाहिजे. हे बाप्पा घरी ते बुडी याची आणली कायले. मग या दोघी गोष्टीच करून आले. ते जाय त्या घरी. घरचे माणूस येईन अजून. मला मारण फारण नीरा चुगल्यास करता म्हणून याच्या त्याचा जाय बाप्पा घरी. म्हणून तू हाकल्या आणि करत शिली. आम्ही हाकलून नेली चल्ली जाय बाप्पा. मागच्या माणसाला दिसली ना तर मलाच मार. त्याचा माणूस मारते. मागचा माणूस आहे एंटब्या मारते रप्प. हा काही म्हटलं का दवाखान्यात चला म्हटलं ते मारते ना बाई. हा एंटब्या दिमागाचाच आहे. हे बाई मागचा माणूस त्या घरच्यापेक्षा तू पण आहे. जाय बाप्पा घरी तू या. मग जातो येतो ना घरी. तू येतच नाही मीच येतो त्या घरी. कामच पुरते व. मग बाहेर जातो फिरायला. काही ना काही बातम्या माहीत नाही राहिल्या पाहिजे काय म्हणून बाहेर जातो. नाही तर बाहेर फायदा घेते. याला नंबर 1 आहे. चल बाप्पा मी चालली मग सांगून गोष्टी. याच्या आणि चालली जातो. नाही तर बुडी येतेच पाहिले. काय मग बरं झालं मी म्हटलं दोघी मिळून करू बा म्हणून. नाही तर तिला वाटे हे मॅटच आहे. मी मॅड आहे. मी 10 लोकांना फिरून आणतो. काय तो माणसाच्या खिशात किती पैसे आहेत म्हणून देऊन देतो बाहेरचे बचत गटाचे नेऊन. शांता काकू का दिसली का तुम्हाला. इकडे गेली होती शिलीच्या घरी गेली ती. दिसली मध्ये शिलीच्या घरी जाताना दिसली. हिंडायला पाहिजे. उठ एक काम केलं का चली लोकांच्या घरी. हा असे कसे कामं होईनीचे. हा बुडी करते बडबड कामं व्हायचे इथं. तिला काही गमत नाही पहिल्यापासून. तिनं कामं करू नाही तर हिचं हिंडणंच राहते उठसूट.
आता कोईचे रण कामं पडले म्हटलं. तिले तरी कामं करायची सुद नाही, निरा गली नाही रोटायची. लेकरं वाट पाहायची जेवायची, स्वयंपाक व्हायचा साईचा. ते तिला काम असेल कोणचं म्हणून गेली. तूही मोठा बाप्पा तिच्या मागं लागते. येईन ना तो येत. लय वेळची गेली, येते ते 5-10 मिनिटानं येईन ना. जाय तू घरी. तरी चाले काही नाही. तिकडे आई बडबड करते ना, मागं लागते. ती बाई कोशिश आहे म्हणून. मग यायचेच कर ऐकत बसा लागते. यायचे कामावर व्हायचे ना, आपलं वावरातून या आणि यायची कलकल आहे का जीवन नाहीत का शांत का रोज रोज. बाबू ते बरोबर खरं आहे सगळं, पण तिला काम असेल म्हणूनच गेली ना शिलीच्या घरी. तशी तर दिसत नाही रे. एवढ्या 2-3 दिवस झाले जास्त चालली, नाही तर काही जात नसते रे. कोणचं काम असून तिले. चल बाप्पा, माई कामं व्हायच्या. अजून मुंगाची पुडी आणायला चालली होती, ते अडवलं मला. पोरगा कोण आहे शांत काकू? बहिणीचा नातू आला तो. आता पेपर त्याचे 1 दिवस सुट्टी होती. भला नांदाला आहे म्हणते. मी शांताजीच्या घरी जातो. मग त्याच्या बाप्पानं आणून दिलं. शाळा असं ना बाबू, तू तरी आला काय तू? 10वीचे पेपर नाही लागले का सकाळूनच शाळा म्हणून आलो मी. किती दिवस झाले? दिवस राहील मग चाललं जाईल. काय त्याचे मित्र झाले नाही तर म्हणून येते तो. नाही तर काही येते काय, ऐकते काय. माईले नाही ऐकत, बापाले नाही ऐकत. लेकरं हे भले बदमाश आहे. मामा तर ऐकते तरी तो. बाप्पा किरण आणाले. चालली. रपटा वाटून आली ना, निर हिंडाचं जाई दिले जीवार येऊन आलं माय. लोकायला वाटतं बायकोच्या मागं फिरते आहे माणूस, असं होते ना. इकडे किरकिर चालू माझ्या डोक्या मागं. हे बोलली आहे हिंडाच्या नावाचे वावरी. आता तिकडे एवढ्या दूर जायला पुरट का तिच्या घरी शिलीच्या मिंद. चल घरी. ती संगत धरली बाई संगत, त्या शिली संगत. कोणचं काम पडलं इले तर शिली संगत. चांगली घरी आली का ठणका चांगली तिले. नंतर तिच्याशिवाय तिची शांती फिरणे. भांडण करावंच लागते तिच्या संगत. तिला घरी होते चांगली झाडतो तिची. चॉकलेट पाहिजे, अजून कुरकुराचा पुडा पाहिजे. त्यासाठी येतो ना तू माघरी. कुरकुरे ने भेटते ना तुले, म्हणून तू लाडानं वाया गेला ना माया. बरं सांग नको करू. तर सोमरो बाबा, माईकडून चालणं नेवत. भल्ले हुशार लेकर आहे लेकरं. बरोबर शांत तुझ्या घरी जाऊ. चल बाई नो, लपल्या आणि कोण चालून आली हे. तिच्या घरी टॅग लावी, भांडणं लावी. तिला चांगलं तिला वाटत असं बरं झालं शिली संगत आपलं भांडण. इले ला चुगल्या लावले बरं झाली. आता हे आपल्या भले बदमाश आहे म्हटलं, शांता कुजन माया चुगल्या करतील. बदमाश आहे मेगी तशी. घरातले कामं करत नाही, निरा रवटायत राहते इकडे तिकडे. आडवी वांदे मांजरीवाणी. मी ना मांजरीवाणी लक्ष ठेवायलाच असते मावर. तरी बोल करून आली हो बाई. मॅड झाली का तो विचार. तू बोलतो ना तिच्यासमोर, तिला म्हण कुठे गेलती म्हणून. गेलती हो मेघा ताई. कोण तिकडे तोंड फिरवलं बोलत आहे का तू माझ्या संगत? तो विचारे पण मांजर आहे ना त्या संग. मांजरीवाणी आडवी वाले आली नाही अगं. मांजर आहे हो तू. शाळेने वानाचे अग्गो वानाचे. कैच्या कैक बोलू लागली व. मला माहिती आहे ना शिलीच्या घरी गेली असं आग लावी. 1 नंबरची आग लावी आहे म्हटलं. तुला बोलतो ना म्हणून तुला झोमते म्हटलं. बदमाश आहे चांगली तू. काय बोलायचे डोंबडे. काय टोड्यावानाचे काय बोलतो तू मला. छान आहे काय तू बोलायची मला. मी एवढी चांगली आहे म्हटलं. जास्ती याला नको म्हटलं डिक्का नाही गावाची. फेगटले एवढी सुधी आहे काय. चल म्हटली शानपणा दाखवतात. मला काय टोने म्हणतात. तूच किती भोरीवाणी दिसतं, काय सुधी दिसत नाही. मी तरी चांगली आहे त्यापेक्षा. भोरी ऐकले पाहिजे ना ते केस लाल. तू पाहिजे ना कशी चादरली दिसतं. गोरी भराट आहे, काही सुधी नाही. पाले बुल्लीशी मला काय टी म्हणतो. त्यापेक्षा मी चांगलीच आहे म्हटलं. त्यासारखे कुठण्यात करायला जात लोकांच्या घरी. तुला कुठाचा धंदा आहे याचं त्याचं. त्यासारखं रिकाम पण नाही आम्हाला इथं तिथं जाऊन कुटाचा. आम्ही आमची कामं करतो. आता पापडा लाटायला चालू काय. आम्ही काय त्या घरी येऊन आलो, त्या घरी कुठल्या करायला येऊन आलो. आम्ही एकीमेकीला वयवट करू लागतो. त्यासारखं आहे काय मतलब वाहनाची. नीरा शिलीच्या घरी जो पडू झाला. आता शिली संगत आमचं पटून नाही आला. तिथं आगा लावायला चालली ना, माहित आहे ना आम्हाला. मनात नाही माहित आहे त्या स्वभाव कसा आहे. एवढ्या वर्षापासून राहून आलो. आम्हाला काही माहित नाही का त्या स्वभाव कसा आहे. कुठं मानायची कुठले धंदे करतो ना. इथं तिथं जाऊन नेच्या त्याच्या घरात भांडणं लावतो ना. आम्हाला म्हणतं भांडणं लावतो. तूच बदमाश आहे. 1 नंबरची असाले. आम्ही नाही केले आयुष्यात तसे धंदे. आम्ही कोणाचंही चांगलं करतो. असं काही बेकार नाही करत कोणाचं. दुसऱ्याला उलटे सल्ले देतो, सरकेरी देत. अशी बदमाश बाई आहे तू. उलटे सल्ले देतो चादरले डोंबड्या वानाचे. आम्ही धंदे केले नाही, करणारही नाही त्यासारखे. हो वाकडल्या थुत्रेचे बोल नका. चल
बाप्पा दोघी जणी भांडू नका, चाललो आम्ही. नाही बाप्पा मेघा, त्या समोर बोलून चुकीच केली बाप्पा म्या. जाय घरी. नाले उठाची चायस आहे ना. हा तिला चांगलं दिसत नाही ना. चांगलं असलं तर कोणाला मांजर म्हणन, काही म्हणन, डोंबडी म्हणन. हे किती सुधी आहे कयकल्या वनाची. रख रख सारं काम नाही करत आणि सारं गाव हिंडून येते पहिले. मा घरातले राहते तुला कोण हक्क दिला